आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आम्ही आलो बुलढाण्यामध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर प्रकाश लहासे सर. खरं त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1600 पेक्षा जास्त प्रोजेक्ट त्यांनी या क्षेत्रात केलेले आहे आणि एखादा माणूस इतके वर्ष काम करतोय, इतक्या वर्ष त्याच्याकडे अनुभव असतो. त्यामुळे ज्या प्रामाणिकपणा असेल, जिद्द असेल आणि मेहनत असेल, या तिन्ही त्रिसूत्रीशिवाय खरं तर हे करणं अशक्य असतं. आणि नावाप्रमाणे त्यांनी स्वतः एका वेगळ्या त्या अनुभवातून, आपल्या कामातून या सर्वावर प्रकाश टाकलेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाबद्दल आज आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला आठवण एक हवी आहे तुमची पहिली, ती म्हणजे मागं 25-30 वर्षांपूर्वीची, की तुमचं शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? आणि या फील्डमध्ये म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करावं ही प्रेरणा किंवा प्रेरणास्थान कुणामुळं तुम्हाला वाटलं? सिव्हिल इंजिनिअरिंग करावं या फील्डबद्दल मला जास्त नॉलेज नव्हतं. परंतु माझे भाऊ जे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते, श्रीकृष्ण भाऊ लहासे, ते इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये असल्यानंतर त्यांच्यापासून मला प्रेरणा मिळाली की तू आता कुठलं काही करू शकत नाही, पण सिव्हिलमध्ये तू गेला पाहिजे. आणि बघ तू, म्हणजे सोपं वाटलं मला ते. एवढं सोपं सिव्हिल इंजिनियर सोपं जरी असलं तरी कठीण पण तेवढंच आहे. आणि या सिव्हिल इंजिनिअरकडे वळवण्याचं फक्त माझ्या भावामुळेच मी इथे आलेलो आहे असं मला म्हणायला हरकत नाही. पण तुम्हाला मग मनातनं अशी दुसरी काही इच्छा होती का, काही शिकायचं वगैरे? शिकायची भरपूर इच्छा होती. माझा डीएडला पण नंबर लागला, पण मी गेलो नाही, ते हातातून हुकत गेले. नंतर हळूहळू मग शैक्षणिक पात्रता मी बीएससी केलेली आहे. बीएससी नंतर मग मी ITI जॉईन केलं. ITI मधून सिव्हिल ड्रॉप्समन करून मला जे गुरु मिळाले, शिक्षक मिळाले, त्यांनी खूप छान प्रकारे शिकवलं आणि खूप छान अनुभव, आणि त्याच पाठीशी माझ्या भावाचा पण मला सपोर्ट होता. त्याच्यामुळे मी बरेचसे कामं सिव्हिलमधून करू लागलो. पहिले तर डॅमवरती सुपरविजन केलं मी त्या शैक्षणिक काळात. त्याच्यामुळे काय बराचसा फील्ड अनुभव पण भाऊनी मला दिला. आणि त्याच्यामुळे स्वतःच ट्रेनिंग आलं. त्याच्यानंतर चौधरी साहेब आणि मी दोघांनी पार्टनरशिप जॉईन केली आणि पार्टनरशिपमधून आम्ही आमचा व्यवसाय शून्यातून उभा केला आणि चांगली सर्व्हिस लोकांना दिली. आणि आम्ही शक्यतो सामान्य लोकांचे भरपूर घरं बांधले आणि सामान्य लोकांना भरपूर असं आमच्याकडून सर्व्हिस मिळाली आणि ते देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि करत राहू. वा वा. माझ्या मते तुम्ही आता म्हणला तसंच की तुम्ही BEd करून शिक्षक झाला असता तर विद्यार्थ्यांचं भवितव्य घडवलं असतं, पण सिव्हिल इंजिनियर होऊन तुम्ही देशाचं भवितव्य घडवता एका अर्थानं. माझ्या बुलढाण्याचं भवितव्य अगदी अगदी नक्कीच. म्हणूनच आम्हाला तर उलट अभिमान आहे की तुम्ही अशा फील्डमध्ये आलात आणि खरंच तुम्ही यशस्वी एवढे वर्ष झालेलात. आणि आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सिव्हिल इंजिनियर झाल्यानंतर पहिला कायम असतो की पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, स्वतःचा इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी केलेला. तर तो स्ट्रगल किंवा ती आठवण कशी होती तुमची? आम्ही वर्षभर ऑफिस उघडून बसलो, तर त्या ऑफिसमध्ये काय की कस्टमर नव्हते, परंतु आम्ही स्वतःच्या लोकांच्या घरी जाऊन स्वतःची कॉन्टॅक्ट करून किंवा त्यांचं घर बांधायचंय, परत 1-2 जणांना तर आम्ही फ्री प्लॅन दिले. फ्री प्लॅन देऊन त्यांचं जबरदस्ती म्हणजे थोडक्यात त्यांचं फ्रीमध्ये आम्ही काम केलं. आणि तिथून आम्हाला त्या अनुभवातून हळूहळू आमचा अनुभव वाढत गेला. आणि आमचे सिनियर देशपांडे साहेब पण आम्हाला सोबती होते, त्यांनी पण आम्हाला बरंचसं गाईडलाईन केलं. म्हणजे बरेचसे जे आमच्या इथलं बुलढाण्यातलं जे वातावरण इंजिनियरचं, ते सर्वांचं एकमेकाशी कॉपरेशन खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे काय की इथलं वातावरणच खूप चांगलं म्हणायला हरकत नाही या फील्डमध्ये. बरोबर. पण सर, हे तुम्ही वातावरण म्हणता त्याच्यानं मला असं आठवलं की पूर्वी हे वातावरण जास्त चांगलं होतं आणि आता थोडी स्पर्धा हळूहळू सुरू झाली असं वाटतं का? आता कसं आहे, स्पर्धा जरी झाली तरी प्रत्येकाच्या ओळखी आणि प्रत्येकाचे काम करण्याची पद्धत या पद्धतीने ज्याचं त्याचं कन्सल्टन्सी ज्याचं त्याला मिळतेच आहे. जे लोक ज्यांचा विश्वास आहे ते लोक तिथंच जातात. त्याच्यामुळे असं काही कॉम्पिटिशन नाही की बा याचं काम मी ओढून घ्यावं, माझं काम त्याने ओढून घ्यावं, असं कुठलंही कॉम्पिटिशन आमच्यामध्ये नाहीये आणि राहणार नाही अशी अपेक्षा करू आपण. वा वा वा. सो आता काही तांत्रिक मुद्द्यांकडे येऊया. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष काम करताय या क्षेत्रामध्ये, एक समान धागा आहे, तो म्हणजे कामगारांचा, लेबरचा. आणि त्यामध्ये सुद्धा अकुशल कामगारांचं प्रमाण या क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. ज्या एरियात आपण आहोत तिथेही खूप मोठं. 100%. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं तुम्हाला वाटतं? कसं आहे की अकुशल कामगार स्वस्तात करतात किंवा काही, म्हणजे लोकांचं कसं की पहिले स्वस्ताकडे जास्त लक्ष आहे, स्वस्त कोण मिळेल, आणि लोकांना त्याची महती कळत नाही की इंजिनियर काय लक्ष देतो आणि काय काम करून घेतो त्याच्याकडनं प्रॉपर. तर त्या गोष्टीकडे लोकांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि इंजिनियर लावणं म्हणजे त्याचे काय 20, 25, 50 हजार रुपये शिल्लक जातील, परंतु एवढं मोठं कन्स्ट्रक्शन जेव्हा तो उभा करतो त्यावेळेस त्या कन्स्ट्रक्शन ते प्रॉपर झालं पाहिजे, यासाठी त्याने ते सिव्हिल इंजिनियरचा सल्ला घेतला पाहिजे, अशी माझी
100% इच्छा आहे अशी, त्यांना बरोबर. इच्छा आहे आणि किंवा त्यांना त्यांची अपेक्षा सजेशन आहे आहे. अशी, बरोबर त्यांनी द्यावा नाही द्यावा तो त्यांचा प्रश्न आहे. बरोबर कसं आहे, लोकांना स्वस्त कसं पडेल याकडे त्यांचं लक्ष असतं. बरोबर. हरकत या नाही. स्वस्तावरनच पुढचा प्रश्न एक असा आहे की बऱ्याचदा ते कस्टमर म्हणत असतो की माझं बजेट कमी आहे, हा, इतक्याच बजेटमध्ये मला बसवून द्या. आणि तुम्ही तर म्हणालात की ज्यांना परवडत नव्हतं, लो कॉस्ट हाऊसिंग मध्ये तुम्ही जास्त बरोबर होतात आहे. पहिल्यापासून, तर अशा वेळेला एक इंजिनियर म्हणून तुम्हाला वाटत असतं की आपण तर दर्जेदार घर बनवावं 100% जे चांगलं दीर्घायू टिकेल. 100%. तर अशा वेळेला क्वालिटी आणि बजेट मग या दोन्हीचा समतोल तुम्ही कसा साधता? क्वालिटी तर 100% आम्ही जेव्हा त्यांना गाईड करतो तेव्हा आमच्या हिशोबाने कन्स्ट्रक्शन हे त्याचं म्हणजे बांधकाम करून परत पाडायचं गरज पडणार नाही. कारण आता काय की चुकीचं त्यांना बांधकाम केलं, मिस्त्रीने बांधकाम करू किंवा ज्यांना अनस्किल लेबरने जर बांधकाम केलं ते पाडून त्याला तो खर्चात जाईल ना, तर ते खर्च व्हायचे काम पडणार नाही. याच्यासाठी आधीच आपण त्याला गाईड केलं तर ते हिशोबाने त्याचा तो बेनिफिटच राहील ना. बरोबर 100%. बरोबर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की समजा एखादी रूम बांधली आणि ती पूर्ण पाडायचं काम पडलं म्हणजे त्याला एका सिव्हिल इंजिनियरचे पैसे त्याला द्यायचं जे जीवावर येते ते तिथंच त्याचे निघून जातात. पण त्याने जर तो विचार केला की बाबा हे जर व्यवस्थित इंजिनियर आला असता तर कदाचित पाडायचं काम पडलं नसतं. बरोबर. आणि चांगल्या चांगल्या क्वालिटीचं काम आम्ही देण्याचा प्रयत्नच करू 100%. दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते, कारण प्लॅनिंगवरच तर पुढचं सगळं कन्स्ट्रक्शन अवलंबून असतं. तर प्लॅन या स्टेजचं महत्व तुमच्या नजरेतून काय आणि तुम्ही कसं काम करता त्यावर? प्लॅन हा सगळ्याचा हृदयातील पार्ट आहे प्रत्येक कस्टमरचा. हम्म. बरोबर आहे. आता आम्ही तर पहिले तर त्यांना त्यांच्या हिशोबाने त्याच्यापेक्षा त्यांना काय पाहिजे ते आधी आम्ही समजून घेतो. हम्म. आणि त्या हिशोबाने आम्ही ते वास्तुशास्त्रानुसार कसं बसेल हम्म. आणि त्यांना काय पाहिजे. आपण बसवल्यानंतर बी काही काही गोष्टी असतात की काही दिशा चुकीच्या असतात प्लॉटला, त्याच्यात 100% वास्तुशास्त्र बसत नाही. मग अशा वेळेस कुठेतरी तडजोड करून ते कन्स्ट्रक्शन आपल्याला बसवावंच लागते. पण शक्यतो आपण हाच विचार करतो की त्याचं सॅटिस्फॅक्शन होईपर्यंत आपण त्याला एक नकाशे देऊ, त्याचं सॅटिस्फॅक्शन नाही झालं दुसरे 2 आणखी देऊ, पण त्याचं सॅटिस्फॅक्शन होईल तोपर्यंत त्याला नकाशे देऊ. ही आमची त्याला सर्व्हिस देण्याची हे मागची राहते. भावना असते, बरोबर. तर पैसा हा गौण गोष्ट आहे. पैसा नंतर मिळणार आहे किंवा नाही मिळणार तो भाग वेगळा, पण त्याचं समाधान महत्वाचं. त्याचं समाधान झालं तर पुढचं काम महत्वाचं. बरं. आता पुढचा प्रश्न असा आहे की मगाशी आपण बोलताना तुम्ही म्हणालात की देश घडवण्याचं काम एका परीने केलं आणि तुम्हाला पण आनंद आहे त्याचा. त्याच मुद्द्यावर आता मी येणार आहे, ते म्हणजे तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातले रहिवासी आहात, इतकी वर्ष काम करताय, 25-30 वर्ष तुम्ही काम केलं या क्षेत्रामध्ये आणि इंजिनियर पण आहात. अशा तिन्ही अँगलमधनं तुम्हाला हा प्रश्न आहे, ते म्हणजे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन असं जर तुम्हाला विचारलं तुमचं स्वतःचं, तर एक इंजिनियर म्हणून तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात ज्या मुद्द्यांवर आता पुढच्या 15-20 वर्षात काम झालं पाहिजे जर बुलढाण्याचा सर्वांगीण विकास आपल्याला हवा असेल तर? आता तद्वतच आपल्या इथे मेडिकल कॉलेज पण होत आहे आणि त्यासोबतच आपलं रेल्वेचं जे आहे मलकापूरवरून दळणवळणाचं रेल्वेचं पण प्रपोजल बऱ्याच वेळा टाकलं गेलं. अजून ते कोणत्या स्टेजला येतं राजकीय लोकच सांगू शकतील. तर ते जर झालं तर फारच चांगलं, दळणवळणाचं साधन चांगलं होईल आणि बऱ्याचशा गोष्टी इथं ह्या होतील. आणि सध्या भाऊकडून शहराचा विकास चांगल्या प्रकारे चालू आहे आणि तो असा चालू राहायला पाहिजे आणि शहरासोबतच त्यांनी खेड्यापाड्यावरही लक्ष दिलं पाहिजे, एवढं माझं म्हणणं आहे. त्याच्याशिवाय पण अशा वेळेला शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत? आता शासनाच्या निधी आणि शासनाची नीती म्हणजे त्यांची काय जे त्यांचं प्लॅनिंग असेल त्या हिशोबाने त्यांनी ते काम करतातच आहे. बरोबर. तर ते जेव्हा जेव्हा आपल्या समोर येईल तेव्हा आपल्यासाठी चांगलंच राहणार आहे. त्यात आपण हात घालू शकत नाही. जसं आला तसं आपण त्याला सपोर्टेड आहोत. दुसरा एवढ्या 1600 प्रकल्पातला जर एकच प्रकल्प मी तुम्हाला विचारला असा की जो एक आयकॉनिक प्रोजेक्ट आपण ज्याला म्हणू, एक वेगळा होता, नवीन होता किंवा जो करताना आनंद समाधान सगळ्यात जास्त झालं, तर तसा एकच प्रकल्पाबद्दल आम्हाला तुमच्याकडून ऐकायचं आहे. एक राजीव गांधी मिलिटरी स्कूल म्हणून बिल्डिंग होती चिखली रोडला, जी बळी साहेबांची होती. तो एक प्रोजेक्ट मी छान केला मला असं वाटते. आणि दुसरा जो आहे तो आंबेकर सरांचं घर पण बांधताना मला खूप आनंद आला आणि त्यात काही व्हेरायटी होती. तिथे आर्किटेक्ट आमचे नवघरे साहेबांचा प्लॅन होता तो, पण त्याच्यावर मी काम केलं होतं. मला तो खूप छान वाटलं होतं. पण काय व्हरायटी होती, काय स्पेशल होतं त्या दोन्ही प्रोजेक्टमध्ये? त्याच्यामध्ये डोम साईज त्यांनी स्लॅब दिला होता आणि कठीण होता तो, आणि त्यासाठी तिथल्या कारागिरांचा म्हणजे शिवाजी उबाळे आणि नरवाडे साहेब यांचा पण चांगलाच सपोर्ट होता मला त्याच्यामध्ये. आणि असा एखादा प्रकल्प जो करताना काहीतरी अडचणी आल्या किंवा आव्हान आलं, काहीतरी प्रॉब्लेम आला अचानक आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, त्याबद्दल काही प्रसंग आठवतोय का?
अशी आव्हानं म्हणजे बाहेरगावी आपण जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हाच समजा कुठं राहायचा प्रॉब्लेम आहे, असे आव्हानं म्हणजे फार मोठे आव्हानं नाही, आलेच अशी नाही ना. आव्हानं म्हणजे आम्हाला हवेत काहीतरी निसर्गाचं आव्हान आलं, हम्म. कधी लेबरचं आव्हान आलं, कधी हम्म. तंत्रज्ञानाचं आव्हान आलं, तर अं, असं काही आठवतंय का? इथे जागृती म्हणून बकऱ्यांचे शेड बनवायचे होते आणि 100-100, 150-150 बकऱ्यांचे शेड होते, खूप मोठे मोठे होते. तिथे मला बऱ्याचशा अडचणी आल्या, हं. लेबरच्या अडचणी आल्या, पण मी त्या सॉल्व्ह करत गेलो. उलट नदीवरून पाणी भरायचं होतं, तर पाईप टाकून तिथून ते मोटर नसायची, पाणी नसायचे, लेबर नसायचे, तरी पण तो प्रोजेक्ट मी पूर्ण केला. जवळपास 4 शेड मी बनवले होते. खूप मोठे होते, छोटे छोटे होते, पण माझ्यासाठी खूप मोठे होते. मोठं होतं, बरोबर. दुसरं या क्षेत्रात आता जे नवीन तरुण इंजिनियर्स आहेत सगळे, त्यांचं पहिलं पाऊल आता या क्षेत्रात पडणार आहे एक इंजिनियर म्हणून, तर त्यांना एक सिनियर म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल? इतक्या वर्षाचा अनुभवी इंजिनियर म्हणून काय सल्ला द्याल? अं, त्यांनी या क्षेत्रात बिनधास्त आलं पाहिजे आणि कॉम्पिटिशनचा विचार पण करून आलं पाहिजे आणि त्यांनी स्वतःचा कॉन्फिडन्स चांगल्या प्रकारे असला पाहिजे त्यांचा. म्हणजे या क्षेत्रात असताना न डगमगता काम करणे आणि काम करताना कोणाची सल्ला घेताना काही विचार न करता सल्ला घेतली पाहिजे. इथे चांगलीच सल्ला मिळेल, कोणाची पण सल्ला चांगलीच मिळेल आणि हरकत नाही. हा हा व्यवसाय म्हणून चांगला आहे आणि एक त्यांना जॉब जर मिळाला तर फारच चांगला आहे गव्हर्नमेंटचा. बरोबर. म्हणजे इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्हाला असं वाटतं इतकं काम करून की गव्हर्नमेंटचा जॉब जास्त महत्वाचा आहे प्रायव्हेट कन्सल्टन्सीपेक्षा? असं याच्यासाठी की ते स्टेबल इन्कम आहे त्यांचं आणि हे अनस्टेबल आहे. आपण आज रोजी 100 कमवले का 10,000 कमवले का लाख कमवले, हे राहतील नाही राहतील पुन्हा, पण आपण त्याच्याच भरोशा आजपर्यंत इथं आलो. आम्ही पण शून्यातून आलो. आम्ही सायकलवर काम सुरू केलं होतं. आज आमच्याकडे गाडी होती, 4 व्हीलर होती, घर बीर सगळं आम्ही त्याच्याच भरोश्यावर केलेलं आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? आता कोणत्याही 2 गोष्टी जर समोर ठेवल्या तर माणूस निवडतं ना त्यातलं. आता ज्या क्वालिटी सॉफ्टनेस आहे समजा, ज्याला भेगा पडलेला नाही असं स्टील, म्हणजे आता जेणेकरून आता इथे 4-5 कंपन्याचं स्टील चांगलं आहे असं मला वाटतं. आपलं आयकॉन आहे 100%, त्यानंतर पोलाद आहे, त्याच्यानंतर राजुरी आहे, त्याच्यानंतर शक्ती पण आहे. असे 4-5 स्टीलमधून आम्ही निवड करायला सांगतो. पण आता शेवटी कस्टमर इकॉनॉमिककडे झाला की मग तो कोणत्याही रँडम कंपनीचं घ्यायला लागतो, तर ते चुकीचं आहे, त्यांनी ते घेऊ नये. दुसरं, आयकॉन स्टील तुम्ही कुठल्या प्रोजेक्टवर वापरलंय का आणि तुमचा अनुभव कसा होता? प्रोजेक्टवर वापरलं असेल आता मला आठवत नाही, पण मी बऱ्याचशा प्रोजेक्टवरती माझं आयकॉन स्टील वापरलेलं आहे. अनुभव छान आहे त्याचा, इलॉंगिनेशन चांगला आहे म्हणजे त्याचं. सो हे होते इंजिनियर प्रकाश लहासे सर. आणि मला कायम असं वाटतं की माणसं मोठी होतात ती त्यांच्या कामातनं नाही, ते त्यांच्या साधेपणातनं, आणि असंच त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यांनी येणाऱ्या इंजिनियर्सला सुद्धा तेच सांगितलं की तुम्ही स्वतःवर आत्मविश्वास जर ठेवलात आणि कधीही कुठलीही अडचण आली तेव्हा दुसऱ्याला विचारताना तुम्ही जर कमीपणा नाही मनात ठेवलात, हा एक साधेपणाचं मोठं लक्षण आहे, ते जर ठेवलं तर तुम्ही अजून मोठे व्हाल. आणि पुन्हा एकदा आपले आभार की तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. आणि असंच पुढच्या भावी आयुष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू.